नमस्कार, मी प्रियांका लाठी. आपला महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राज्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुंबईतील शिवालय येथे पार पडलेल्या विरोधकांच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे मिसकम्युनिकेशनमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित नसल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांनी स्पष्ट केलंय. पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात मवियामध्ये ऑल इज नॉट वेल. मवियाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी. मविया नेत्यांकडून मात्र सारवासारव. थोडंसं कामांमुळे आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रित आहोत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. भास्कर जाधव, अजय चौधरी, सतेज पाटील, अनिल परब, विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यावेळी उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एकही मोठा नेता बैठकीत दिसला नाही. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. महाविकास आघाडीची बैठक आणि पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कुणीही उपस्थित नव्हतं. यासाठी मिसकम्युनिकेशन हे कारण असल्याचं काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीनं सांगितलं जात आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मात्र या अनुपस्थितीसाठी कुणीही अधिकृत अशी प्रतिक्रिया दिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गैरहजेरीवर मवियातील इतर घटक पक्ष असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्रपक्ष कुठे आहे. थोडंसं कामांमुळं आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रित आहोत. तर महाविकास आघाडीच्या स्वरूपामध्ये 3 पक्ष व अन्य काही मित्रपक्ष यांनी सोबत विधानमंडळाच्या कामकाजामध्ये राहावं ही आमची असणारी भूमिका आहे. आज नेमकेपणानं गैरहजर का राहिले या संदर्भामध्ये माहिती घेऊन या संदर्भात बोलणं उचित राहील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे हे साताऱ्यात एका विवाहासाठी थांबले. रोहित पवार दिल्लीत आहेत आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा एका लग्नाच्या कार्यक्रमात असल्यानं बैठकीला पोहोचू शकले नसल्याची माहिती मिळतेय. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीत वाद असल्याचं दिसतंय. संख्याबळाच्या आधारे ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेवर आपला दावा केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसनं शरद पवारांच्या नावावर वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय. त्यावरूनही मवियात आलबेल नसल्याची चर्चा आहे. दुसरं म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मवियाऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास पसंती दिली होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष मवियापासून अंतर ठेवून तर राहत नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.